अभी देर के जाना पोरगा देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुद के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले सापा धारे गारे गामा पसा सौम्या बच्ची कस्ती बार डांस बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले खूप छान एकदा जोरदार काय होऊन झालं मुलांसाठी लाईट अप कुंकू लावणार फक्त तुझ्या डोळ्याचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे कुंकू लावणार फक्त तुझ्या डोळ्याचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे सुखा दुःखाची साथी तुझी होणार हाय तुझ्या हाताने घास भरून दे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे हिरो होंडा की ऑडी पाहिजे पोटाची लाली नी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे काजळ लावणे आले मी आज असं नका बघू पाहू येते मला लाज केला शृंगार आज गाते असाच दिसते मी बाई जणू अप्सरा मी खास नकरेवाली कुठे निघाली खरं दिसाली लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशिता गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बाई ताजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बाई ताजा फोटो माझा काढ खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला ग मराठी भक्ती मधला नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला ग नको मला गाडी गावातली माई गळ्यात एक पिटोरीला पाहिजे मला ग लग्नाची साडी पैसनाची जोडी हिरवा चुडा ते माझ्यासाठी घेईल तो संतांचा हार मला साऱ्या जगाला हे मराठा मोडा थोडासा साधा भोळा लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिला
संस्था त्या वतीनं सर्व बाल कलाकारांना असंच राहील. ते स्वातंत्र्यापूर्वी होतं की अशिक्षित लोक राहत होते आणि तीच पाळी आपल्यावर येणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींना विनंती, पालकांना विनंती की माझी मराठी शाळा वाचवा, ती आपल्याच हातात आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. राती जेवली घाई घाई आणि तिला मटण पचलं नाही. या मटण मच्छी पायी कर्ज झालं होत डोई. हौशे अगे हौशे उठलं ग हौशे, काल टेन्शन एवढं घेतलं मीच फेडणार होतो ना ग हौशे. पैसा व्याजानं काढणार होतो ना ग हौशे. तुला सोन्यानं म्हणवणार होतो ना ग हौशे. नवे दागिने घडवणार होतो ना ग हौशे. ए बाबा अरे बस गप बस आता. शांत हो. हे बघ रडू नकस. आता दुसरी बायको करशील ना, तिला कर की दागिनं. अव दुसरी केली म्हणून तर ही मेली. गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली. या ग बायानो धावा आणि तिच्या डोक्याला शॅम्पू लावा. गार पाण्यानं आंघोळ घाला, लई गरमास होती तिला. अरे हौशे बोलला काहीतरी, काय पाहिजे ते बोलला ग. तुला पावडर लाली आणू का ग हौशे. क्रीम भारी वाली आणू का ग हौशे. तुला प्रभूची साडी आणू का ग हौशे. तुला न्यायला गाडी आणू का ग हौशे. भाऊ ए भाऊ, अरे किती रडतोस रे बायकोसाठी हा. अरे तुझी हौस आहे ना, मग आणखी गाडी. अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली आणि गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली. तू खरंच गेली का बरं, मला वाटत नाही खरं. अगं नाही भरोसा तुझ्यावर, किती लढू मी माझ्यावर. हौशे हे हौशे तू नको बरं का, मला लई काय वाटतंय. गटरची नाही आवडून बघा उघड्या डोळ्यानं तिला माझ्याकडं. तिला पाहून माझं घर झालं याचं. काय करू मी धडधड. ए बाबा घाबरायचं नाही हा. अरे मेलेली माणसं कधी उठतात होय याला कुठला. अरे हे विचार डोसक्यातनं काढ आणि धीर धर बाबा, धीर धर. दिल धरू मी कुठवर येळ बघा लई झाली. अहो गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली. हौशे सपनात येऊ नको आणि मला भ्यावते जाऊ नको. मला चुरणीला जाऊ नको. हौशे डायरेक्ट स्वर्गात आहे हौशे. तिथं कोण तुला भेटणार नाही ग हौशे. तुझ्या माग कोण येणार नाही ग हौशे. आईची शपथ खोट बोलणार नाही ग हौशे. तुझ्या साऱ्या चौकीला देणार नाही ग. दादा ये दादा, आता बस झालं. लय वेळ झाला बघ. अरे सारे लोक खोळंबले, पोटात आग पडली बघ. चहा नाही का नाश्ता नाही. अरे असं काय करतो येडेवानी. चल उचलू दे बरं का आम्हाला तिरडी. अहो उचला ना लवकर, कुणी मनाई केली आणि गेली माझी सखी बायको गेली. दादा गेली माझी सखी बायको गेली. हौशे नीट सांभाळून जा बरं का हौशे.
एकदम जबरदस्त जोरदार टाळ्या वाजवल्या आमच्या संघासाठी. यापूर्वीच्या लगावर खुश होऊन आनंद सहभागी कलाकार आहेत. गायकवाड आकांक्षा, मधुरे अंकिता, आडगुळवार ऋतुजा, मॅकलवार प्राची, वाघमारे विशाखा, आंबळे पायल, बंदुकवार श्रावणी, मधुरे वैशाली. सर्वांच्या स्वप्नामध्ये येणारे, आपल्या सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे आपले मल्हारी यांचं आगमन या स्टेजवर झालेलं आहे आणि त्यांचं लग्न सुद्धा इथे या ठिकाणी होणार आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या आवडत्या भगवंतासाठी. सादरक आहे बानू नवरी नटली. सहभागी कलाकार 1 2 3 स्टार्ट. नवरी नटली कलवाई सुपारी फुटली माझ्या नवरी नटली कलवाई सुपारी फुटली नवरी नटली
सर्व चिमुकल्या चंडे टाळ्याची कंजूसी करू नका. ते फुकट असतात आणि ते वाजल्याने आपल्या संजयजी नलवंडे, सन्मान्य नागनाथराव नारलावाड, सन्मान्य सतीश नारलावाड, आदरणीय सौ अनुसयाताई नारलावाड, कुमारी देविका नारलावाड, क्षितिजा जंगले, ऋषिजा जंगले या सर्वांचा मी स्वागत करतो. त्यांना विनंती करतोय आपण स्टेजच्या डाव्या बाजूला थांबून राहायचं आहे. पुढे आपल्याला सत्कार घेणार आहोत. आता बघा, आपल्या सर्वांनाच माहित आहे बाई या, तुम्ही या पुढे. तुम्ही नाशिकला आलात ना? या बाबांपुढे बसा. देवा, माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारतोय बघा. घरात पगार देत नाही, लेकरा बाळावर लक्ष नाही. लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात. माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा. बाळ, काळजी करू नकोस. अजिबात काळजी करायची नाही. तुझा नवरा ठिकाणावर येईल. हा, तुला अंगाला भरून देतोय. जय अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, शाहरुख खान, सलमान खान, काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान. नारळ, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू कधी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. छूट नंतर लक्षात घे नंतर पुढच्या गुरुवारी ये. सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा. वेळ आता लावू नको, मागे पुढे पाहू नको, दुसरीकडे जाऊ नको. सरळ घरी जा, दारात उभे राहा. करू नको चूक, रवीकडे कर मुख आणि अंगारा फूक. या सुजाताबाई, या तुम्ही मुंबईहून आलात ना? बसा, बाबांपुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजून मुलबाळ नाही. मला एक मूल होऊ द्या बस. दुसरं काही नको मला. एवढीच इच्छा पूर्ण करा. बालिके, तुला मूल होईल, पण 5 खेटी दरबारात घालावे लागते. घालीन बाबा, तर मला निराश करू नका. नाही, तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत. तुला अंगारा देतो, नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक. जय रमेश देव, प्राण, शक्ती कपूर, अजित, रंजित, परेश राव, अमरीश पुरी. करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी, 2.5 किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या. जय माधुरी, करिश्मा, डिंपल, गोष्ट हाय लय सिंपल. हा घे अंगारा. ध्यान दे जरा, पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी. कुणाला सांगू नको, नवऱ्याला संगती आणू नको, विसरून जाऊ नको, वेळ लावू नको. बारी, तुझं रूप मला आवडले खूप. बस, बोलू नको, चूप. ये बाबा, तुला लय घाई झाली ना? बस बस बाबांपुढे बस. बाबा, मला रात्रीची झोपच येत नाही. नुसते क्रिकेटची स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून. मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा. बाकी तुमच्या अंगाला आता सगळं व्यवस्थित आहे. बाळ, घाबरू नकोस. आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस? ये पुढे बस, असा सगळं ठीक होईल. थांब, आता तुला मी ताई बनवून देतो. जय सुनील गावस्कर, कपिल देव, जय जडेजा, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विनोद कांबळे, श्रीनाथ गांगुली. बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर चिलीमची सावली. मारा एक फटका आणि जाऊ दे सटका. उडून टाका खटका आणि करा माझी सुटका. बाळा, आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे. जय कलंदर, बिलंदर, दलिंदर, घेतल तुला अंधार. बोल, विस्की आता तोच का नंतर? बोलू नको काय, मी गावठी पीठ नाही. आगे येत आहेत आणि चल जा घाई घाई. मागा पुढे पाहू नको, वेळ लावू नको, चुकांडी देऊ नको, बाळा घरी जाऊ नको. अरे देव सारे कोपतील, तुझ्यावर टपतील, नाही तुला चोपतील. निघतो.
खूप छान जोरदार गाया. अप्रतिम असं विशाल. खिशात नाही तर म्हणून कुणाच्या देवऱ्याच्या बाजूला, कुणाच्या बेडीच्या बाजूला अशा सगळ्या ठिकाणी उपलब्ध असणारा आपला सर्वांचा मित्र आपला मोबाईल. आणि मोबाईल किती सुंदर आहे आणि मोबाईल किती छान आहे आणि मोबाईलवर काय काय होतं हे सुंदरस सादरीकरण या ठिकाणी होणार आहे. दिसळे मोबाईल बुरी बना सादर करते कलाकार आहे श्रीगिरी साई प्रसाद, आडगुलाल शिवराज, पठाण अबू जुबेर, डोंकर वैष्णवी, छपेवार संस्कृती, मधुरे अनुष्का, पठाण अंजुम. सादरत आहे मोबाईल बुरी बला. मनीषा नरसिंग मुनलवाड यांच्या वतीनं 50 रुपयाचे पारितोषिक आले. खूप खूप धन्यवाद. हा बोल की इथं बघ वड्या. श्रवण, तो ना ही किसी तांत्रिक से जाएगा ना ही किसी बाबा से जाएगा, इसको भगाना तो जैसे नामुमकिन सा लग रहा है, तो क्या लगता है आपको? तुमच्या बाल कलाकारांनी या ठिकाणी सादर करत आहे भन्नाट शाळा. ही एक सुंदर नाटिका आहे आणि या नाटकासाठी खूप मेहनत आमच्या चिमुकल्यांनी घेतली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भन्नाट शाळेसाठी. 1 2 3 स्टार्ट. असं नाही, स्पष्ट म्हणा. अरे बाळांनो, गुड मॉर्निंग, स्पष्ट म्हणा. असं असं चला. कुठे निघालात? सर, आता तर तुम्ही म्हणालात की चला म्हणून. अरे बाळा, चला हजरी घेऊ असं म्हणायचं होतं मला. जा जागी जाऊन बस. पैसे घेतले जाऊन चला हजरी द्या. सर आम्ही कुठे नेणार हजरी तर तुमच्या जवळच आहे की. पैसा घेऊन मला शाळा शिकव. पण मी नाव वाचतो, तुम्ही उपस्थित म्हणा. हा, चिक्कू, दोडके, भोपळा, कारला, बटाटा, टमाटर. अरे वा वा वा, टमाटर रोज येतोय. बस सर त्याचा भाव उतरल्यापासून रोजच येतोय. बस खाली, हजरी संपली. एका माणसाचे ना 100 रुपये हरवले होते. पण तुला उशीर का झाला? सर मी ना त्या 100 रुपये पैसे घेऊन थांबलो होतो. पाठच नाही घेऊन. शांत बसा रे. काय मी तुला पूर्ण तुला सांगितलं होता, पण तू केला ग्रहपाठ पूर्ण. त्यांनी हात वर करा. अरे रे रे, पायासारखा हात कोणाचा? नाही सर तो पायच आहे. कोणाचे? उठू बघा. का पावर केला? सर ग्रहपाठ पूर्ण झाला नाही म्हणून. ग्रहपाठ का पूर्ण केला नाही? सर लाईट नव्हती. अरे मग मेनबेट लावून ग्रहपाठ पूर्ण करायचा ना. सर काळी पेटी देवघरात होती. मग गाडी पेटी देऊ घालून घ्यायची. सर आंघोळ झाली नव्हती. अंगावर टाकली नाही. सर बोरला पाणी नव्हतं म्हणून. अरे मग पोचायला करून पाणी घ्यायचं ना. सांगितलं ना सर लाईट नव्हती म्हणून. बरबाद जागेवर. तर मुलांना माझ्या मुलांनो जरा हळू बोला जावा रे. 2 हात येऊन गेले, तिसरा हलू नका दे. असं जरा. काढ घेऊ फोटो. हो काल मी तर मुलांना काल मी उजळीला वेगवेगळ्या चाली लावायला सांगितल्या होत्या. पण लावल्या उजळीला वेगवेगळ्या चाली. पण बटाट्या कोणते चाल लावली उजळीला? माझ्या बाबांना ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात. हा, म्हणून मी हिंदी गाण्याची चाल लावली आहे. म्हणतो एक का दोन
शिकल्याशिवाय माणसाचे भविष्य घडवता येणार नाही. अहो या स्विमिंग योजनेमुळे आईची मम्मी झाली. अहो हाय त्यात नसल्यामुळे अहो शिक्षा केली त्याला. माफ करा गुरुजी, हे समजा आपल्याला कळत नाही बघा. तुम्हाला जे करायचे ते करा, पोराला शिकवा. येतो मी आता. या मुलांना कुठे होतो मी? असं तर मुलांना आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती पाहायला साहेब येणार आहेत. ते टी व्हीत करतात. ते येईपर्यंत आपले छान सगळं शिकवायचं. बसा खाली. तुम्ही उठा. तुम्हाला नाही सांगितलं बसायला. मुलांनो, मी तुमच्या शाळेवर तुमची प्रगती पाहण्यासाठी आलेलो आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, तुम्ही त्यांची उत्तर द्यायची बरं का? गुरुजी हजेरी पत्रक पाहू. हे बाळा उठ रे. हाऊ आर यू? माझं काही चुकलं का गुरुजी? नाही नाही, एवढे अवघड शब्द ऐकायची मुलांना सवय नाही म्हणून जात गोंधळले. बरं, बस खाली. हे बाळा उठ रे तू. मला पाचचा पाडा म्हणून दाखव पाहू. त्याला फारच शिकवलं होतं त्याला, पण काय पण म्हणा साहेब फार विसरला. मात्र पर्याची दूर लक्षात आहे बघा त्याच्या. बर, हे बाळा उठ रे तू. मला सांग, रावणाची लंका कोणी झाली? आई शपथ सर, मी नाही झाली, बटाट्यानी झाली. असं त्याला पानं काढायची खूप सवय. मी आपण नाही झाली तेव्हा तू खोटं बोलतोय. जाई असं कोणीतरी माझ्यावर नाव घालतंय. गुरुजी तुम्ही सांगा कोणी झाली? मला पण माहित नाही. मी तर 2 दिवस झालं जेवण होतो, तरी पाहण्यासाठी गेलो होतो. मला कसं माहित असणार हात रावणाची नाही कुणी झाली. बर, जाऊ द्या. हे बाळा उठ रे तू. मला सांग, आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? 26 जानेवारी आणि मोठा 12 जानेवारीला स्वतंत्र झाला का? तुम्ही गप्प बसा. विचारतोय ना त्याला. बस खाली. हे बाळा उठ रे तू. मला सांग, बॉडीगार्ड पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे? सलमान खान. इंकाची गाडी, 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 इंकाची गाडी. वा, बस खाली. हे बाळा उठ रे तू. मला सांग, सिंघम पिक्चर मध्ये कुठला हिरो आहे? अजय देवगण. आता माझी सटकली, आता माझी सटकली. तुझा राग येतोय. आता माझी चटकली, मला रडू येतोय. माझी चटकली, आता माझी चटकली. काय चाललंय गुरुजी हे? नाही, थोडा विनोद झाला. बर, ह्यांना अभ्यासाचा प्रश्न विचारला तर एकालाही येत नाही, आणि पिक्चर मध्ये प्रश्नाची अचूक उत्तर दिली त्यांनी. ह्याला जबाबदार कोण? त्यांच्या सभोवताचं वातावरण, त्यांचे घरचे वातावरण आणि आई वडील जावं का? ते कसं काय गुरुजी? अहो टीव्हीवर एखादी चित्रपट लागला की सर्वजण बसून पाहतात, पण शाळेबद्दल कोणी सुद्धा विचारत नाही. एवढंच नाही तर घरचे कामे लावतात, गाई पुढे राखायला लावतात. होय, बरोबर आहे गुरुजी तुमचं. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची प्रगतीविषयक चौकशी केली पाहिजे. कोणत्याही पालकाने आपल्या पाल्यासमोर धूम्रपान करू नये. हे अगदी योग्य आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यावर काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आवडी निवडी आपल्या पाल्यावर लादू नये.
हे अगदी बरोबर आहे गुरुजी तुमचं. संस्काराची रुजवणूक आपल्या पाल्याच्या मनात निर्माण करावी. बरोबर आहे. लहान वयातच आपल्या पाल्याजवळ मोबाईल आणि वाहने देऊ नयेत. हे अगदी बरोबर आहे. चला तर सर मी येतो. या तर मुलांना शिकून मोठं व्हायचं बरं का. दररोज शाळेत यायचं बरं का. हा तर मी काल शिकवलेली कविता म्हणा पाहू. खूप खूप छान भन्नाटा शाळा. ठीक आहे. अभ्यास मी आणि आनंद जास्त आणि आमचे चिमुकले ही शाळा पाहिल्याबरोबर आतूर पळत आले सर आम्हाला शाळेत जायचंय. मग लागलीच आम्ही शाळेला सुरुवात केलं. देवा मला शाळेत जायचं आहे. सहभागी कलाकार आहेत कांबळे अनुष्का, पठाण आबुजुबे, मधनुरे मल्लेश, श्रीगिरी साईप्रसाद, अडगुळा शिवराज, यादव सौम्या, शिरगिरी साक्षी, मॅकलवार शेजल, नामेवाड रोशनी. येता पहिली आणि दुसरीचे हे चिमुकले बाल कलाकार आहेत. सुरुवात आहे नाव रंगलेलं
खूप छान विनंती आहे, आपण व्यसनापासून अधिक व्यसनमुक्त व्हा. दारुडा नवरा या गाण्यापासून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष साईनाथ चपियार यांच्याकडे 200 रुपयाचे गाणे, तसेच उत्तमरामा गायकवाड यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे खूप धन्यवाद. वैशाली शंकर मधमुरे तिच्याकडून सुद्धा 50 रुपयाचे गाणे, खूप धन्यवाद. ऋतिका गहिनाथ छपेवार यांच्या 50 रुपयाचे पारितोषिक. जयश्री 100 रुपये फोन पे पारितोषिक. तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या बावनगावच्या फळामध्ये आत्ताच एक तबकडे उतरली होती दुसऱ्या गावावरून. तेथून डायरेक्ट इथं आलेले आहेत आणि ते गावकऱ्याशी बोलणार आहेत. आपली मुलं इंग्रजी शाळेमध्ये का पाठवतात आणि मराठी शाळेमध्ये का पाठवत नाही. आपण सर्वांनी करेक्ट उत्तर द्यायचं आहे त्यांना आणि म्हणायचं आहे आम्ही आमच्या लेकरांना उद्यापासून मराठी शाळेतच पाठवणार. लुटीबुटी ते साजरे करते गायकवाड आर्यन, मधमुरे पवन, छपेवार ज्ञानेश्वर, कांबळे शंकर, नावंडे शिवतेज या सर्व बाल कलाकारासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अजून एक कुठे राहिली लुटीबुटी? सन्माननीय शिर्के सरांनी नाव सांगितलंय. आपलं चॅलेंज आहे आता आपल्या लेकराला ओळखून दाखवा. व्हेरी गुड. सादर होत आहे सुंदरस लोटीफुटी डान्स. रेडी 1 2 3 स्टार्ट. और बाकी हमारे साथ साथ
एकदम जबरदस्त अप्रतिम असते म्हणून सर्वांनीच पहा आणि सुंदर एक झकास टाळी आमच्यासाठी होऊन जाऊ द्या. सादर आहे तू मेरा लाडला बाल कलाकार आहे यादव सौम्य. पकड़ के चला ममता के आंचल में पला तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला माँ ओ मेरी माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला. बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं. बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं. रखो तुझे पग तले पूजा करो तेरे सिवा मुझे पता क्या जिंदगी मेरी मैं तो तेरे सपनों के रंग में ढला तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला माँ ओ मेरी माँ ओ मेरी माँ मैं तेरा लाडला. बच के अपने घर से सुख जाएगा कहाँ बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ. बच के अपने घर से सुख जाएगा कहाँ बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ. तेरी खुशी मेरी खुशी हम तेरा मेरा गम तेरे लिए तेरी
आपले जे भारतीय सैनिक बळी पडतात ह्या सगळ्यांची आठवण आपण काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. हे गीत, हे सादरीकरण फक्त गीत आणि सादरीकरण पाहू नका मित्र हो. आपल्यामुळं आपल्या आई वडिलांना, आपल्या संसाराला सोडून जे सीमेवर जातात त्या सगळ्यांना आठवण करून हे गीत पाहायचं आहे. यामध्ये सादरकर्ते बाल कलाकार आहेत. पठाण अबू हुरेरा, छप्प्यावर अथर्व, अडगुळवर नागनाथ, डुबुका लोकेश, मधुरे पवन, पठाण अल्ताफ, सूर्यवंशी अभिजित, गायकवाड आर्यन, गायकवाड ओंकार, गायकवाड नंदकिशोर. अतिशय सुंदर गीत आहे आणि एक आगळं वेगळं कार्यक्रमांच्या सैनिकाला आपल्या सैनिकांना मारून टाकलं, त्यांची विमानं पाडले, तिथे बॉम्ब टाकलं. हे सुद्धा लक्षात ठेवा. आपलेही जवान शहीद होतात. आपले जवान जसे आहेत तसेही त्यांचे जवान असतात. फक्त एकच सर्व राजकारण्यांना विनंती आहे, पाहणं तंटे सोडून देशाच्या प्रगतीकडे लक्ष द्या, ज्यामुळं देश आपलं विकसित राष्ट्र होईल. भारत एक सुजलाम सुफलाम राष्ट्र होईल. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलिस्तान हमारा. आणि या गुलिस्तानला टिकवण्याचं ज्यांनी काम केलंय हे भारतीय सैनिक आपल्या समोर घेऊन येत आहेत. मिलिटरी सॉन्ग जलवा जलवा अँड ड्रामा. 1 2 3 स्टार्ट. थाम लो दिल को सब, ये जमीन क्यों कर सब कहो झूम कर. ऐ वतन जान जा जान मन, ये समा ये बहार दिल फिदा जान निसार. संदेश
फर्जी बन के रह जाऊंगा। सर आई प्रॉमिस यू, आप मुझे कहीं भी भेज दीजिए, मैं अपने हर एक सिपाही को जिंदा सही सलामत वापस लाऊंगा। कश्मीर चाहिए और हमें उनका सर। मौत का और ना आरज़ू है जन्नत की, मगर जब कभी जिक्र हो शहीदों का, काश मेरा भी नाम आए, काश मेरा भी नाम आए। सैन्यासोबत झालेल्या चकमकीत 7 जवानांना वीरमरण आलंय। नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं। पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना संदीप सावंत शहीद झालेले आहेत। शहीद संदीप सावंत यांचं मूळ गाव कराड तालुक्यातलं मुंडे हे गाव आहे। संदीप यांचा 1.5 वर्षापूर्वी विवाह झाला होता, त्यांना अवघ्या 2 महिन्यांची मुलगी आहे। संदीप सावंत शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण खुश रहो खुश रहो अहले वतन, कभी बुझने ना देना उस आग को, आग सीनों में हम जो लगा के चले। क्या हुआ नींद आई जो हम सो गए, हम तो सारे वतन को जगा के चले। याद आए हमारी तो रोना नहीं, याद आए हमारी तो रोना नहीं, तुमको आजादी का रंग लगा के चले, तुमको आजादी का रंग लगा के चले, तुमको आजादी का रंग लगा के चले। जवान जेव्हा शहीद होतो मित्र, असाच प्रसंग त्याच्या कुटुंबावर ओढवतो। अशीच एक वेगळी अनुभूती देणार आहे। जवान शहीद झाल्यानंतर जेव्हा शवपेटी त्यांच्या घरी येते, संपूर्ण कुटुंबियांना, संपूर्ण गावकऱ्यांना, एवं संपूर्ण देशाला त्याच्या वेगळ्या विश्वासाने उठवतं। आठवण करा त्या वीर जवानांना, आठवण करा हुतात्मा पत्करणाऱ्यांना, सर्व सैनिकांना आठवण करूया। आपल्या गावगावासी आणि परिसरातील सर्व नागरिकांकडून त्यांना आदरांजली वाहूया। एकदा आठवण करा
आपल्या भारतीय सैनिकांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्या संसाराची राखरांगोळी करून आपल्या रक्षणासाठी सीमेवर गेले. आपण करूया प्रयत्न आमच्या शाळेतून या ठिकाणी आपण सादर करीत आहोत. मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब खाए हो ही मारो, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो, जब तक थी सांस लड़े हो, फिर अपनी लाश बिछा दे, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दीवानी, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.
बस वही तो बस कफन होगा तुझे बुड़ जाएगा तुझे बुड़ जाएगा पंछी रूह का बेजान तन होगा दबा देंगे तुझे सब खाक में अरे मैला बदन होगा पाने वाला कौन है और खोने वाला कौन है पाने वाला कौन है और खोने वाला कौन है इस जहां में यारो इसका होने वाला कौन है क्यों किसी मैयत का मातम कर रहे हो दोस्तों मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है तो